चला आज आपण आजचं जे सेशन आहे आपलं ते सुरू करणार आहोत. तर काल जी तुम्हाला रिव्हिजन सांगितली आहे होपफुली तुम्ही ते व्यवस्थितपणे केलेली असेल. तर तो जो काही घटक 2 आहे त्या घटक 2चा आपण समोरचा जो काही भाग आहे तो आपण साधारणपणे बघणार आहोत. ठीक आहे, संस्कृती वाङ्मय. ठीक आहे, संस्कृती वाङ्मय जे काही आहे ते बघणार आहोत. याचा जो काही परस्पर संबंध आहे ते आपण आज बघूयात. तर सगळ्यांनी जे मी तुम्हाला दिलं होतं ते लेक्चर कंप्लीट केलेलं आहे का व्यवस्थितपणे? त्याची रिव्हिजन उजळणी तुमची झालेली आहे का? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, झालं आहे का नाही ते मला सांगायचं. व्यवस्थित उजळणी करणे, व्यवस्थित रिव्हिजन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, रिव्हिजन व्यवस्थित झाली पाहिजे, उजळणी व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे, आता बघा हा जो आपला घटक 2 आहे, आपला जो नेट सेटचा सिलेबस मधला घटक 2 आहे, आपण त्याच्यामधलं जे काही संस्कृती वाङ्मय आहे ते संस्कृती वाङ्मय नेमकं काय आहे, संस्कृती आणि वाङ्मय याच्यातील जे काही परस्पर संबंध आहेत ते परस्पर संबंध आपण बघणार आहोत. तर सांगा, कालच्या ज्या मी तुम्हाला नोट्स लिहून दिलेल्या आहेत तर त्या नोट्समधलं एकंदरीत काय तुम्हाला संस्कृती याचं तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी, किंवा त्याची व्याख्या तुम्ही कशी कराल? चॅट बॉक्समध्ये सांगायचे सगळ्यांनी. चला सांगा काय वाटतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायच्या, भाषा शुद्धीची गोष्ट पाहायची आहे, हे पाहायचे. तर बघा आज आपण एक थोडक्यामध्ये बघणार आहोत की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा त्याबद्दल काय झालं आणि ही संस्कृती याच्यातली म्हणजे काय संस्कृती किंवा काय कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या राहिल्या आहे आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे, तर एक मिनिट आपण व्यवस्थित हेडलाईन देऊ. जे लेट हे होतात मग त्यांचं असतं की मॅडम तुम्ही काय घेतात आहे काय नाही आम्हाला कळत. ठीक आहे, घटक 2. ठीक आहे, घटक 2. ह्या घटक 2 मध्ये आपण पाहणार आहोत की संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. आणि वाङ्मय संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. ठीक आहे, तर याच्यामधलं जे आहे आज आपण बघूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल आपण बघणार आहोत. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आविष्कार. चळवळीचा आविष्कार. आता बघा याच्यामधलं जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आविष्कार हे शिकण्या अगोदर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर काय तुम्हाला काय माहिती आहे का संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशासाठी झालेली आहे, किंवा तिचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काय उपयोग म्हणण्यापेक्षा त्याचे कारण किंवा त्याच्यानंतर काय फायदा झाला माहिती आहे का? सांगा बरं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तर बघा आपण आधी हे सगळं जाणून घेण्याच्या आधी
सर्वात महत्त्वाचं काय आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणजे काय, ती कशासाठी घडली आणि काय, आणि त्याच्यातून मग काय आविष्कार झाले आपल्या मराठी वाङ्मयाच्या साहित्याच्या दृष्टीनं ते आपण बघणार आहोत. आणि आपण हे कशातून कोणतं काय शिकतोय, कुठून शिकतोय, की घटक 2 मधला जो काही आपला सिलेबस आहे, तर घटक 2 मध्ये आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा टॉपिक आहे, म्हणजे उपघटक आपण म्हणू शकतो त्याला. तर हे दिलेलं आहे, तर त्याप्रमाणे आपण घेऊयात. बघा, स्वतंत्र भारतामध्ये मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. जसं ज्यांना थोडंफार इतिहास माहीत आहे, ज्यांनी थोडाफार व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, तर त्यांना माहीत असेल की आपली जी काही रचना झालेली आहे वेगवेगळ्या राज्यांची, म्हणजे तुम्ही कधी असा विचार केला का आंध्र आणि महाराष्ट्र आणि गुजरात सगळं एकत्र का नाही आहे, याचे भाग झालेले, आपण याला राज्य म्हणतो. आणि काही जे प्रशासकीय दृष्ट्या ज्यांचा कारभार आपल्याला व्यवस्थितपणे व्हावा यासाठी केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली हे आपल्याला माहित आहे. पण तर आता मग काय झालेलं आहे की राज्याची रचना कशी झाली, याला काहीतरी कारण असतील ना, अशीच केली का नाही. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की भाषावार प्रांत रचना. त्याच्यासाठी राज्य पुनरायोग जो काही आयोग त्याची तो नेमण्यात आलेला होता. आणि मग भाषावार जर आपण प्रांतरचना केली, प्रांतरचना म्हणजेच राज्यरचना केली, तर त्याने काय होईल की प्रशासकीय आणि एकंदरीत जो काही कारभार आहे तो कसा होईल, सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने काय केलेलं आहे, ह्या भाषावार प्रांतरचना करण्यात आली. तर मग आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही अशी वेगळी का ठरली किंवा त्याचं काय महत्त्व आहे, ते कशासाठी आली, आपण ते थोडंसं आज डिटेलमध्ये पाहूया. की एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला पार्श्वभूमी कळते, तर ती पार्श्वभूमी कळाल्यानंतर काय होतं की आपल्याला इतर मुद्दे लक्षात ठेवायला खूप सोपी जातात. नुसतं पाठांतर करतो म्हटलं तर ते पाठांतर तुमच्या जास्त दिवस डोक्यात राहत आणि गोंधळून जा. त्याच्यासाठी ते सगळं समजणं जे काही आहे ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, तर जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे, ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे की किंवा माहिती नसेल त्यांच्यासाठी की स्वतंत्र भारतामध्ये मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा जो काही लढा आहे तो उभारला गेला होता. तर याचं कारण होतं किंवा त्याचा हेतू होता स्वतंत्र मराठी भाषिकांचे राज्य. ठीक आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचे हे. तर मग ह्या चळवळीमुळेच काय झालं की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य जे काही आहे अस्तित्वात आले. आता तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र दिन कधी असतो, महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र राज्य कधी अस्तित्वात आलं, आणि ते अस्तित्वात आल्यामुळेच आपण 1 मे रोजी काय करतो, महाराष्ट्र दिन साजरा करतो. त्याचं कारणच हे आहे. त्याचं कारण काय आहे की हे आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तुम्हाला कधी प्रश्न आला का, रे भारत तर आपला 15 ऑगस्ट 1947 रोजी हे झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे, मग 1 मे 1960 म्हणजे जवळजवळ किती जवळजवळ 1900 म्हणजे 13 वर्षानंतर जे काही आहे महाराष्ट्र स्थापन झालं. हा विचार कधी तुमच्या डोक्यात आला का? तर बघा, मग काय महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिन म्हणून कधी सुरुवात झाली, तर 1 मे 1960 हे GK साठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. आणि आपण एक महाराष्ट्राचे नागरिक असले म्हणून सुद्धा महत्त्वाचे, आपण ज्या राज्यात राहतो ते राज्य कधी स्थापन झालं किंवा हे झालं ते आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा बोलणारे म्हणजे मुंबई आहे, कोकण आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, मराठवाडा आहे आणि बाकीच्या गोष्टी पण, जसं की बेळगाव आपल्याला माहित आहे. बेळगाव कुठे आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या यांच्या बॉर्डरवर जे काही आहे तर ते बेळगाव आहे. तर त्याच्यामुळे साहित्यिक, सांस्कृतिक आणि वैचारिक आणि राजकीय ह्या सर्व अंगांनी ही जी काही चळवळ आहे एकंदरीत उभी राहिली. म्हणजे याला सगळे आयाम किंवा सगळे पहिले दत्ता निकम, तुम्हाला काय बोलायचे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहा. ठीक आहे,
ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर बघा, तर मग याचं जे काही महत्त्व आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळचं, ते महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण जे काही इतर पैलू होते, कोणते पैलू होते, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा असं म्हणतात किंवा असं आहेच. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करता, जसं म्हणतो आपण की नाण्याला किती बाजू असतात? 2 बाजू असतात. मग फक्त एक बाजू पाहून चालते का? म्हणजे फक्त आता समजा 2 व्यक्ती, तुम्ही एकाच व्यक्तीचं ऐकणार आहे का? किंवा कोर्ट असतो, कोर्ट, ते फक्त एकाच व्यक्तीचं ऐकून न्याय करतो का? नाही. तर ते काय करतात? दोघंही व्यक्तीचं ऐकतात आणि मग न्याय येतात. म्हणजे काय की सांगण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो किंवा अशा प्रकारच्या घटनांकडे बघतो, तर त्या घटनेला किंवा त्या घटकाला काय सगळ्या अंगांनी बघणं महत्वाचं आहे. मग ते साहित्यिक अंग असेल, ते राजकीय अंग असेल, भौगोलिक अंग असेल, ऐतिहासिक अंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अंग आहे नाही का, ज्याला आपण हिस्टोरिकल, पॉलिटिकल, सोशल, सामाजिक हे असं जे म्हणतो, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे साहित्यिक दृष्ट्या असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असेल, वैचारिक दृष्ट्या असेल, राजकीय, ह्या सर्व अंगांनी जी काही आहे ही चळवळ उभी राहिल्याचे आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही चळवळ इतकी महत्वाची होऊन गेली की महाराष्ट्र आपल्याला दिसतं आता हा चांगलं राज्य आहे, मुंबई आपली आहे, बरोबर आहे. पण हे मुंबई आपली करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई राहावी ह्यासाठी अनेक लोकांनी जे काही आहे ते आपले प्राण गमावले, अनेक लोक जखमी झाले. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे मिळालं आहे, जे आयतं मिळतं त्याची किंमत नसते, पण आपण काय करायचे? कृतज्ञता ठेवायची आहे. हे स्वातंत्र्य असेल, महाराष्ट्र राज्य असेल, मुंबई असेल, इतर अनेक गोष्टी असतील, तर ते अनेक 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 त्याग आणि समर्पणाने आपल्याला मिळालं आहे. म्हणून आपण त्याबद्दल कृतज्ञ राहून येणाऱ्या भावी पिढीला जे काही आहे शाश्वत गोष्टी ठेवणं, इथल्यापेक्षा चांगलं फ्युचर कसं असेल, इथल्यापेक्षा चांगल्या गोष्टी कशा असतील, तर हे लक्षात आपल्याला ठेवता आलं पाहिजे. आता बघा, आपण याची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊया की नेमकं संयुक्त महाराष्ट्र बद्दलची पार्श्वभूमी काय, म्हणजे काय गरज पडली किंवा कसा एक इतिहास राहिला. तर तुम्हाला असं थोडंसं वाटेल की बाबा आपण वाङ्मयातून इतिहासामध्ये गेलो, नाहीतरी आपल्याला वाङ्मय इतिहास नावाचा घटक आहेच अभ्यासाला. तर हे थोडंसं, आणि प्रत्येक विषय बघा इंटरकनेक्टेड असतात. बघा, आता तुम्हाला आंतरशाखीयता, आंतरविद्याशाखीयता म्हणजे इंटरडिसिप्लिनरी स्टडी आलेला आहे तुम्हाला MA ला असेल. त्याचा अर्थ काय की कुठलाही एक विषय जो तो फक्त असा सेपरेट विषय नसतो, तो भूगोलाशी जोडलेला असतो, तो इतिहासाशी जोडलेला असतो, तो मानसशास्त्राशी जोडलेला असतो, तो इतर विषयांशी जोडलेला असतो. त्याला काय म्हणतात? आंतरविद्याशाखीयता. त्याला इंग्लिशमध्ये इंटरडिसिप्लिनरी जे काही नॉलेज आहे ते म्हटलं जातं. की आता बघा, जेव्हा आपण हे शिकू बोलीभाषा, तर आपल्याला तिथल्या भूगोलाचा अभ्यास करणेच आहे ना. भूगोला म्हणजे डांगी कुठं बोलली जाते, अहिराणी कुठं बोलली जाते, वराडी कुठं बोलली जाते, अशा प्रकारच्या ज्या काही भाषा आहेत, मग हे आपल्याला भौगोलिक दृष्ट्या आणि जे काही उच्चार आहे त्याचा भूगोलाशी कसा संबंध आहे. म्हणजे समुद्र सपाटीपाशी जे काही घरं असतात, समुद्र सपाटीपाशी असणाऱ्या घरांकडे जे काही आहे कसं, म्हणजे घरं किंवा लोक जी राहतात त्यांच्या उच्चारांमध्ये काही बदल आहेत का, तर हे सगळं जे काही आहे आपल्याला ह्या माध्यमातून शिकायचं आहे. ठीक आहे. तर लेट्स गेट स्टार्टेड. लिहून घ्या व्यवस्थित. आणि काय करायचंय की आता आपण थोडंसं याचं पार्श्वभूमी बघूया डिटेलमध्ये. आता बघा, याचं जेव्हा आपण पार्श्वभूमी बघणार आहोत, तर आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ठीक आहे, तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, की आपल्यावर कोणी राज्य केलं सांगा बरं. भारतावर कोणाचे राज्य होते सांगा, चलो बताओ जल्दी से. आपल्यावर कोणी राज्य केले? भारतावर कोणी राज्य केले? प्रगती, दत्ता निकम, चला सांगा सगळ्यांनी.
सांगा. बोलते व्हा चॅट बॉक्स मध्ये, बोललं पाहिजे प्रत्येकाने. दत्ता निकम, प्रगती, विशाल, अक्षय. इंग्रजांचे, ओके, म्हणजेच ब्रिटिशांचे. गुड, ठीक आहे. बघा, तर ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी जे काही आहे भारताची विभागणी त्यांनी राज्य केली, बरोबर. त्याचा एक इतिहास आहे, त्याच्यामध्ये नको जायला. आपल्या दृष्टीने सध्या काय महत्वाचं आहे आपण त्याचा एक आढावा घेऊया. तर बघा, ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी, म्हणजे जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले मग त्यांना राज्यकारभार करायचा होता. त्याचं प्रमुख कारण होतं की सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी की बाबा आम्ही तुमच्याकडे कशासाठी येतो, व्यापार करायला येतो. व्यापार, मग चहाचा व्यापार असेल, इतर गोष्टींचा व्यापार असेल, ते आपल्याकडून काही गोष्टी घेऊन जायचे आणि मग ते काही कंपन्या, ब्रिटिश म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या काही कंपन्या होत्या त्यांनी काय केलं की तिथले जे काही सरकार म्हणण्यापेक्षा राणी होती तिथे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तुम्हाला थोडं वाचलं असेल तर माहिती आहे की लोकशाही आणि अध्यक्षीय जे काही आहे, म्हणजे आपल्याकडे पंतप्रधान असतात तर तिथे अध्यक्ष, देशाचा प्रमुख वगैरे अशा गोष्टी होत्या. तिथे राणी एलिझाबेथ होती. तर त्या राणीची परवानगी घेऊन हे इकडं व्यापार करायला आले होते हे लोक. आणि मग भारतामध्ये त्यांनी सगळं पाहून घेतलं की भारत काय आहे, सोने की चिडी आहे. आणि त्यांना खूप नफा व्हायचा, खूप पैसे कमवले. मग त्यांचं ठरलं की आता काही इथून पळ काढायचं नाही, कारण हे सोन्याची चिडी आहे. मग त्यांनी काय केलं, हळूहळू की इथं येऊन सगळीकडे पसरले. आणि मग नंतर काय केलं की ते राजकारभार, प्रशासकीय दृष्ट्या व्यवहार सगळं बघू लागले. तर ब्रिटिशांनी मग त्यांनी नंतर काय केलं की आता अख्खा भारत हे करणं सोपी काम नाहीये ना. तर मग त्यांनी काय केलं की त्यांच्या राज्यकारभारासाठी काय केलं, भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये केलेली होती. प्रांत म्हणजेच राज्य, म्हणजे आधी आपण प्रांत म्हणायचो, आता राज्य म्हणतो, ठीक आहे. तर मग भारताची जी काही विभागणी आहे तर ती विभागणी वेगवेगळ्या प्रांतामध्ये केली. परंतु ती जी काही होती ती भाषेप्रमाणे नव्हती, म्हणजे कशीही, नाही का. तर मग 1920 रोजी नागपुरामध्ये काय झालं की अधिवेशन झालं. आणि त्यांनी काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधींनी तेव्हा मान्य केला होता, ठीक आहे. तर लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूला होते. म्हणजे साधारण जे काही 1920, फक्त लक्षात ठेवायचं हे काही एवढं म्हणजे वाङ्मयीन तुम्हाला आता काही हे नाही. तर 1920 ला जी काँग्रेस, ठीक आहे, काँग्रेसची जी काही बैठक झाली होती कुठं, नागपूरला, तर तिथे गांधीजी आणि टिळक यांच्यानुसार काय होतं की भाषावर प्रांतरचना व्हायला पाहिजे, हे सहमत होते त्याला की भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे. आणि काँग्रेसने एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर जे काही आहे नेहरूंना संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला नंतर काय धोका वाटू लागला की बाबा सगळेजण असे वेगवेगळे होणार. म्हणजे नेहरूंचं थोडं वेगळं मत होतं की सगळे म्हणजे असं वेगळं वेगळं ना, म्हणजे तेलुगू लोक तेलुगू लोकांमध्ये राहणार, महाराष्ट्रींमध्ये, अशा अनेक गोष्टी होत्या. तर मग त्यांना ती एक भीती होती एक राष्ट्रीय अस्मितेची की राष्ट्रीय एकात्मतेला धोका वाटू लागला. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जे काही भांडवलदार होते, जे की मुख्यतः म्हणजे जे काही महाराष्ट्रातले नव्हते प्रॉपर, म्हणजे दुसऱ्या भाषेतले, गुजराती वगैरे म्हणू शकतो, तर त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडकडून विरोध होता त्या काळामध्ये. त्याचं कारण काय होतं, समजा आता उदाहरणार्थ आपण गुजरातची लोक घेतली, मध्य प्रदेशची लोक आहे, आंध्रातली लोक आहे, तर ते म्हणायचं की मुंबई हे काही महाराष्ट्राला द्यायची नाही, कारण त्यांना माहित होतं मुंबईमध्ये म्हणजे खूप व्यापार आणि सगळं. बघा आता जर तुम्ही विचार करा की महाराष्ट्रातून मुंबई काढून टाकली तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा आत्माच काढून टाकल्यासारखं. म्हणजे मुंबई आपली कॅपिटल आहे, आपली राजधानी आहे, तिला सांस्कृतिक महत्व आहे. अख्खं बॉलिवूड जे काही आहे ते मुंबईमध्ये आहे, अख्खं मंत्रालयापासून अनेक गोष्टी ज्या काही आहे मुंबई, आणि त्या काळातली पण मुंबई तेवढीच हे होती. तर हे काढलं तर मुंबईमध्ये म्हणजे मुंबई महाराष्ट्राचे काही खोकलं होऊन जाईल ना. तर मग जे बिझनेसमॅन होते किंवा जे भांडवलदार होते, व्यापारी, तर ते म्हणायचं की नाही. तर मग काय झालं नंतर, मग 1938चा जो काही काळ होता तर त्याच्यामध्ये पटवर्धन आणि 1940 मध्ये माडगुळकर, म्हणजे पटवर्धन आपल्या मराठी साहित्याला आहे आणि
गत्र माडगूळकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय जो काही आहे उपस्थित केला. ठीक आहे. पटवर्धन आपल्या याच्यामध्ये आहे साहित्यामध्ये आपल्याला, आणि गत्र माडगूळकर सुद्धा आहे, आणि अत्रेंचं सुद्धा याच्यामध्ये योगदान आहे, आपण ते बघूया. माडखोलकर, गत्र तर यांनी काय केला मग की हा जो काही मुद्दा आहे तो उपस्थित केला. आता माडगूळकरांनी काय केलं बघा, महाराष्ट्र समाजामध्ये व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी जे काही होते तर त्यांच्या एकीकरणाचा प्रयत्न करत नसल्याचे म्हणाले, असं त्यांचं म्हणणं होतं. जसं आपण आजही काही मुद्दे त्याच्यातले बघतो. तर मग जे काही 1946चं जे काही मराठी साहित्य संमेलन होतं, तर ह्या मराठी साहित्य संमेलन जे होतं 1946 बघा, तर हे गत्र माडगूळकर आहे, तर हे त्याचे अध्यक्ष राहिले होते. कोणते? मराठी, त्या काळचं जे काही मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे. हे बघा महत्वाचं आहे आपल्याला की संयुक्त महाराष्ट्र चळवळ होत होती, तर ही जी काही 1946 मध्ये जे काही मराठी साहित्य संमेलन भरलं, तर त्याच्यामध्ये माडखोलकर त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले, म्हणजेच काय, ते त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर ह्या संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती काय झाली, स्थापन झाली, व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे 3 ठराव हे कोणी साहित्यिकांनीच पाठवले, ज्याला राजकीय नेत्यांचा सुद्धा पाठिंबा होता. तर ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ काय आपल्याला इतिहासात तर आहेत, पण ही वाङ्मयीन दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मराठी लेखकांनी, मराठी साहित्यिकांनी यांना काय केलेलं आहे, यांच्यामुळेच खरं तर याची सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे म्हणून महत्त्वाचं आहे, आपल्याला जरी दिसत असला तरी हिस्ट्रीचं टॉपिक, पण यांचं वाङ्मयीन महत्त्व आहे, कारण मराठी साहित्यिकांनी याचा काय घेतलेला आहे, पुढाकार घेतला आहे. हे नाव आपल्याला माहित पाहिजे. गत्र माडखोलकर आणि पटवर्धन. त्याच्यानंतर आपण अत्रेंविषयी सुद्धा बघणार आहोत याच्यामध्ये. लिहून घ्या, हे एवढं काही समजलं नाही तर मला विचारा. लिहून घ्यायचंय व्यवस्थितपणे. लिहून घ्या. आता संयुक्त महाराष्ट्र जी काही चळवळ होती, तर बघा महात्मा गांधी असतील, टिळक असतील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असतील. म्हणजे आपल्याला, आपण जेव्हा इतिहासामध्ये डोकावून पाहतो तर त्या इतिहासामध्ये आपल्याला असं दिसून येतं की बरेच काही असे मुद्दे आहेत ज्याच्यावर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकमत आपल्याला दिसत नाही. पण संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा होता किंवा पाठिंबा असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता हा चळवळीला पाठिंबा दर्शवण्याकरता अनेक ठिकाणी सभा त्यांनी बाबासाहेबांनी स्वतःहून सभा घेतल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो काही पक्ष होता, तर तो हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला एक घटक होता. ठीक आहे, हे झालं लिहून. बघा, तर मग जो एक बाबासाहेबांनी एक पक्ष स्थापन केला होता, कोणता? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. पक्ष, तर हे जे काही होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळ, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्यातले काय एक काय होती, घटक होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ काळात त्यातील एक घटक होता. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. एकोणवीसशे 28 नोव्हेंबर 1949 रोजी आता आपले अत्रे येतात इथे. परके अत्रे, परके अत्रे म्हणजे आचार्य अत्रे जे काही आहे ते. आणि भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव जो काही मांडला आहे. अत्रे आपल्याला आचार्य अत्रे लिहिलं तरी चालेल. आचार्य अत्रे हे लिहून घ्यायचं आहे. त्यामुळं अत्रे आपल्याला हे अत्रे शिरीष पै जे आहे त्यांचे वडील अत्रे शिरीष पै हे अत्रे यांच्या कन्या आहे. जे आपल्याला हायकू वगैरे आहे बघा मराठीमध्ये, हायकू प्रकार किंवा जेव्हा मी जात चोरली होती ची प्रस्तावना ज्याने लिहिली, शिरीष पैनी बरंच काय काय लिहिलं, म्हणजे त्याचं खूप साहित्यामध्ये काम राहिलेलं आहे. लिहून घ्यायचं आहे. चला, आता बघा ते या ह्यांनी जेव्हा ठराव प्रस्ताव मांडला तर त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी गोष्ट यायची असते तेव्हा मग कमिशन, कमिटी, आयोग, प्रस्ताव, ठराव ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. तर बघा आता जवळपास 1948 तर ह्या 1948 रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालामध्ये भाषावार प्रांतरचनेला विरोध दर्शवण्यात आला. म्हणजे काही दार कमिशन होतं, तर त्या दार कमिशन मध्ये काय केलेलं की म्हणजे विरोध होता. अर्थातच काही असं खूप सगळं गुडी गुडी होऊन येत नाही. हा चला चला करा, कारण एखादी गोष्ट येते जसं की आता पुणे युनिव्हर्सिटी जी आहे, पुणे विद्यापीठ, तर त्याला सावित्रीबाईचं नाव मिळायला सुद्धा खूप मोठा संघर्ष जावा लागला. किंवा बुधवार पेठेमध्ये असलेले जे काही सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी चालू केलेली पहिली शाळा, तर हिला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता द्यायला इतकी वर्ष उजळावी लागली. म्हणजे ते काम जरी किती महत्त्वाचं असेल काही असेल तरी विरोधक असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, असं सगळं गुडी गुडी हो 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 करून होत नाही. तर तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सुद्धा तसंच झालेलं आपल्याला दिसून येते. साधारण काय झालं की याचा अभ्यास करण्यासाठी जे दार कमिशन आहे तर त्या दार कमिशनने सुद्धा काय केलं आहे, भाषावार प्रांतरचनेला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आता ही जी काही JVP म्हणून नावाची एक कमिटी होती तर त्यांचा एक होतं की बाबा कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र यांची जी काही मागणी होती त्याला त्यांनी पाठिंबा दिला आणि मुंबई महाराष्ट्रात देण्यास पण मग विरोध केला की ठीक आहे करा तुम्ही रचना, पण मुंबई काही महाराष्ट्रात आम्ही ठेवणार नाही, मुंबई दुसरीकडे जाईल किंवा मुंबई एक स्वतंत्र राज्य आम्ही मुंबईला बनवू ह्या प्रकारे. तर मुंबई अनेक भाषांच्या आणि वर्णाच्या लोकांचे म्हणा किंवा त्यांच्या व्यवसायाचे शहर आहे असे त्यांनी त्या काळामध्ये अहवालामध्ये म्हटलेलं. तिथे काही फक्त मराठी लोकच नाही तर अनेकांचे रोजगार आहे असतील, व्यवसाय असतील, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मुंबईच्या ह्याच्यातून चालतात वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि वल्लभभाई पटेल यांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांसाठी केल्याचे नमूद येते. म्हणजे जेव्हा वल्लभभाई पटेल होते त्या काळामध्ये तर त्यांनी त्यांचा विकास जो काही तिथं गुजराती लोक आजही तुम्ही मुंबईमध्ये गेलं तर, कारण मुंबई ती काय आहे आर्थिक राजधानी आहे किंवा राजधानी आहे ती आपली, तर त्याच्यामध्ये मोठमोठे व्यापार, लोकांची येणं जाणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी काही आहे चालूच राहील. आता बघा फाजल अली आयोग जो काही आहे याच्या संदर्भात महत्त्वाचा ठरतो, आपण ते बघूया.
फजल अली आयोग म्हणजेच कमिशन. ठीक आहे, हे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आता हा फजल अली कमिशन कशासाठी आहे, तो काय आला, कशासाठी होता, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर बघा, आता साधारण 1953 म्हणजे तेव्हा महाराष्ट्रात काय काय चाललं आहे, त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्याला एक टाइमलाईन जी काही आहे, म्हणजे कोणत्या वर्षावर निदान हे महत्त्वाचे मुद्दे घडले. 1950 मध्ये हे घडलं, 1951 मध्ये हे होतं, 52 मध्ये हे झालं, 53 एक थोडंसं आपल्याला वरवरचं एक टाइमलाईन जी काही माहिती पाहिजे. म्हणजे काय आहे याचा अर्थ, की आपल्याला जो काही आपला अभ्यास आहे तर तो अभ्यास करण्यास काय होतं, सोयीस्कर जातं, सोपं जातं. कळतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे साधारण 1953 रोजी जे काही आहे, फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. हे एक कमिशन होतं ज्याच्या अंडर राज्य आयोगाची स्थापना झाली 1953 ह्या साली. तर बघा आता त्याच्यानंतर काय की संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने SM जोशी, धनंजय गाडगीळ इतरांनी आयोगासमोर जे काही आहे आपली बाजू मांडली. जसं तुम्ही कोणी पुण्यात आले असाल किंवा राहत असाल तर तुम्हाला SM जोशी सभागृह दिसतं तिथं. तर हे SM जोशी सभागृह म्हणजे SM जोशी कोण, तर त्यांचं हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आणि त्याचबरोबर इतर गोष्टींमध्ये सुद्धा महत्त्वाचा जो काही आहे तो वाटा राहिलेला आहे. तर हे जे SM जोशी आहे त्यांनी आपापली बाजू मांडली आणि साधारण 1955 रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. तर याच्यामध्ये काय होतं, ह्या आयोगाच्या निवाड्यामध्ये पुनर्रचनेबाबत ज्या काही पायाभूत तत्व आहेत तर सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती, त्यात मोठी विसंगती दिसून आली. म्हणजे जसं उदाहरणार्थ की हैदराबादसाठी एकच भाषिक तत्व, तर मुंबईसाठी द्वैभाषिक, मुंबई प्रांत गुजराती भाषिक आणि सौराष्ट्र समाविष्ट करून महाराष्ट्र भाषिक, विदर्भ, बेळगाव हे बाहेर ठेवले. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय लॅक्युनास जे म्हणतो आपण ते दिसून यायला लागले. तर आता मुंबईच्या विकासासाठी गुजरात पासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी आर्थिकदृष्ट्या जोडला असल्याने तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले होते. म्हणजे वेगवेगळे प्रकारचे अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यात आले होते. तर आयोगाला द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषेपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती. म्हणजे अर्थातच ना, मराठी भाषिक जास्तच असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यासाठी. ठीक आहे, तर बघा आता आपण याच्याविषयी बघूया. चळवळीची सुरुवात जी काही आहे त्याविषयी आपण आता बघणार आहोत. तर बघा आता या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र असंतोषांचा डोम उसळला. म्हणजे हे बिलकुल तुम्ही असं करू शकत नाही किंवा आम्हाला मान्य नाही म्हणून महाराष्ट्रातले लोक उसळले. महाराष्ट्रातले लोक उसळून गेले. त्याच्यामुळे काय की नेहरूंनी त्यामुळे गुजरात, विदर्भ असेल, महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. की ठीक आहे बाबा, मुंबई कोणाला नको, मुंबई आपण म्हणजे हे सगळं महाराष्ट्र पण वेगळं राज्य, गुजरात पण वेगळं राज्य, विदर्भ पण वेगळं राज्य आणि मुंबई सुद्धा जे काही आहे ते सुद्धा वेगळं राज्य, अशा प्रकारे त्यांनी हे केलं. आता बघा, त्रिराज्य योजनेमध्ये महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे अन्यायाची भावना जी काही आहे मराठी जनामध्ये पसरली की आता मुंबई तुटणार, कारण महाराष्ट्र, सौराष्ट्र म्हणजेच गुजरात आणि मुंबई अशी त्रिराज्य योजना जी काही आहे ती दिसून आली. त्याच्यामुळं काय झालं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीने काय केलं, मग चांगलाच पेट घेतला. लोक भडकले, कारण मुंबई
मुंबई जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचा तो आत्मा आहे सगळ्या दृष्टीने. ठीक आहे. तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हे ह्या आंदोलनाने घोषवाक्य बनवले. संयुक्त म्हणजे काय, जोडलेलं. तर बघा, महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर घुटगे टेकले. यामुळे काँग्रेसचे जे काही जनतेच्या नजरेत काँग्रेस नेते जनतेच्या नजरेतून उतरले. तसं यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेत्याने तर नेहरू व संयुक्त महाराष्ट्रात मला नेहरू महत्वाचे वाटतात असे म्हटलेले आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण सुद्धा आपल्याला मराठी साहित्यात अतिशय महत्वाचे आहे. त्यांचं काय आत्मचरित्राचं नाव काय सांगा बरं. सांगा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले महत्वाचे नेते. आता बघा, हे आपल्याला महत्वाचं आहे याच्यासाठी, कारण साहित्यिक आहेत काही लोक, त्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत. तर कोण आहेत, तर सेनापती बापट. सेनापती बापट, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर कोण आहे, एस एम जोशी. हे लिहून घ्यायचं आहे, एस एम जोशी. त्यानंतर काय आहे, श्रीपाद अमृत डांगे. तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल, श्रीपाद डांगे, श्रीपाद अमृत डांगे किंवा श्रीपाद डांगे. त्यानंतर कोण आहे, शाहीर अमर शेख. शाहीर. त्याच्यानंतर अत्रे, अत्रे सुद्धा आहेत. त्यानंतर कोण आहे, सांगा. भाई उद्धव, भाई पाटील. भाई पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे, म्हणजे जे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांचे उद्धव ठाकरे यांचे आजोबा. आजोबा, हा आजोबा. ठीक आहे. प्रबोधनकार ठाकरे, त्यांचे पुस्तक, त्यांनी सुद्धा बरंच साहित्य लिहिलंय. धर्माची देवडे, देवडांचा धर्म नावाचं त्यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. प्रबोधनकार ठाकरे. ठीक आहे, लिहून घ्यायचंय व्यवस्थित. सगळं लिहून घ्या. दिसतंय का, थोडं साईडला होतं. सगळं एक एक नाव व्यवस्थित लिहून घ्यायचंय. व्यवस्थित लिहायचंय. संयुक्त महाराष्ट्र चळवळ महत्वाची आहे. अनेकांचे प्राण, जवळपास 150 लोक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मरण पावली, आणि जे जखमी झाले त्यांची संख्या तर वेगळीच आहे. ठीक आहे.
झालं लिहून? तर बघा आता नंतर काय झालं, आपण ते संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कशी झाली आपण ते बघा. बघा साधारण 1956 म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय केलं की केंद्र सरकारने काय केलं, सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई हे जे काही सगळं होतं तर ह्या सर्व मराठी प्रदेश मिळून त्याच्यातला बेळगाव आणि कारवार जो काही भाग होता तो वेगळा ठेवला. तर त्याच्यामुळे त्यांनी द्विभाषिक म्हणजे काय की 2 भाषा बोलणारे राज्य जे काही आहे स्थापन केले. परंतु हे जे काही द्विभाषिक राज्य होतं महाराष्ट्र व गुजरात, तर याच्यातून काय झालेलं आहे की कडाडून जो काही आहे तो कडाडून विरोध झाला. तर ह्या समितीने काय केलं मग 1957 सालची जी काही लोकसभा विधानसभा निवडणूक लढवली, तर ह्या निवडणुकीत समितीला जे काही आहे भरघोष यश आलं. आणि मग यश आल्यामुळं काय झालं की काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुकीत ह्या समितीला म्हणजे एक विजय प्राप्त झाला असं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे जे मगाशी आपण पाहिले भंडारे आणि आत्रे वगैरे यांचे मगाशी नाव पाहिले, तर त्यातले जे भंडारे आहेत तर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा जो काही आहे मान भूषवला. तर अशा प्रकारे आणि मग इंदिरा गांधीने सुद्धा काय केलं की नेहरू आधी या पंडित नेहरू जे होते आपल्या भारताचे पंतप्रधान, तर मग इंदिरा गांधींनी सुद्धा त्यांचं मन वळवलं ह्या गोष्टींबद्दल. आणि द्विभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात आणि वेगळे वेगळे झाले पाहिजे. तसेच मुंबईचा विकास व उभारणी करता गुजराती भांडवलदाराने केली जो काही असा दावा होता, ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडून आलेल्या आहे. ठीक आहे. तर मग नेहरूंना राज्याला हवे असलेले मुंबई म्हणजे मुंबई नाव होतं ना, मग ते नाव वगळून काय झालेलं आहे की महाराष्ट्र असे नाव ठरवले आणि राज्याची स्थापना मग नवीन राज्याची स्थापना जी काही 1960 मध्ये झाली. तर स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणच्या आत्मचरित्राचे नाव काय, कऱ्हेचे पाणी, तुम्हाला होतं ना याच्यामध्ये, नाही सॉरी कऱ्हेचं पाणी हे आचार्य अत्रेंचं आहे. यांचं कोण आहे, काय आहे. त्यामुळे त्यानंतर 1960 नंतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली आणि नागपूर जी काही आहे ती उपराजधानी झाली. आणि जवळपास 150 लोकांनी आपल्याला हे झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे. अशा प्रकारे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता आपण याच्या हे झाल्यानंतर हे आविष्काराकडे येणार आहोत किंवा येऊया. तर तुम्हाला समजलं का याचा इतिहास कसा होता, काय काय इतिहास राहिलेला आहे याचा, ते तुम्हाला समजलं हो की नाही. समजलं का तुम्हाला. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आविष्कार आपण बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे बघा हे एक पार्श्वभूमी माहित झाली की काय होतं, कसं होतं, इतिहास कसा होता, त्या काळातले नेते कोणते होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग आता कसं वाङ्मयीन दृष्टी समजणं खूप सोपी जाईल. ठीक आहे. ओके, गॉट इट. काही नसेल समजलं तर सांगा, आपण परत घेऊया. ओके. तर आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आविष्कार असं हेडलाईन टाकायचं आहे.
हेडलाईन टाका, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास. गॉट इट? तर बघूयात आता काय. तर बघा, आता भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषिक निकषांच्या आधारे भाषिक राज्य म्हणजेच काय, भाषावार प्रांत रचना ही संकल्पना उदयास येऊन मराठी भाषकांच्या सलग प्रांताची स्थापना करण्याची मागणी होऊ लागली. परंतु केंद्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि राज्याच्या वादग्रस्त जे काही प्रश्न होते तर म्हणून राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक करून भाषिक राज्य स्थापनेची जबाबदारी त्याच्यावर सोपवली असली तरी काय झालं, तरी ह्या आयोगाने मुंबईसह एक भाषिक महाराष्ट्र राज्याची मागणी काय केली, फेटाळून लावली. समजतंय तुम्हाला? म्हणजे काय केलं की बाबा आता राज्य पुनर्रचना आयोग हा नेमला केंद्र सरकारने की बाबा आता हा काय होतं की जेव्हा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, एखादा कोणताही मुद्दा निघतो आपला, जसं की आता समजा उदाहरणार्थ शाळेचा मुद्दा निघले आहे, गव्हर्नमेंट शाळेमध्ये मुलंच नाही आहेत किंवा आपल्या संविधानानुसार लोकशाही याच्यानुसार काय आहे की बाबा मोफत असावं ना शिक्षण वगैरे, आणि आपण आता जे बघतो किती म्हणजे फीज आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर हे काही कुठं संविधानाच्या मूल्यामध्ये बसत नाही आहे. इतकी महागाई वाढलेली आहे, फीज वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तर मग आता समजा असा कोणताही क्लिष्ट मुद्दा असेल तर त्याच्यावर काय करतं केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार काय करतं की एक आयोग नेमतात. तर ह्या आयोग नेमतं म्हणजे काय करतं की त्याच्यामध्ये जे वेगवेगळे अभ्यासक असतात, समजा आता शिक्षणा संदर्भात समजा जर एखादा आयोग नेमला म्हणजे मग त्याच्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ असेल, फिजिक्स तज्ज्ञ, भौतिक शास्त्रातले PhD होल्डर, प्रोफेसर, केमिस्ट्रीतले शिक्षक, मॅथमॅटिक्स, म्हणजे प्रत्येक एक 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 त्याच्यातला विशेष तज्ज्ञ असे सगळे सारखे पण नाही घेत, कारण त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे की विचारांची भिन्नता पण आली पाहिजे, एक सारखेच नाही पाहिजे सगळे. मग जसं की राज्य पुनर्रचना आयोगाला ते भाषाविषयीचे जे काही तज्ज्ञ होते, दुसऱ्या गोष्टींचे पॉलिटिकलचे तज्ज्ञ होते, राजकीय तज्ज्ञ, तर ह्या सगळ्या लोकांना बोलवून एक जो काही आहे आयोग स्थापन करण्यात आलं. तर त्या आयोगाचं नाव होतं राज्य पुनर्रचना आयोग. तर त्या राज्य पुनर्रचना आयोगाचं पण म्हणणं होतं की बाबा मुंबई जे काही आहे, मुंबईसह एक भाषिक महाराष्ट्र राज्याची त्यांनी मागणी जी काही आहे ती फेटाळून लावली. म्हणजे ते म्हटले का हे काही आता शक्य नाही, आणि त्यामुळे मग 1956 मध्ये काय झालं, संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिकच उग्र झाला. हे साधारण कधी झालेला आहे, 1956 मध्ये हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काळामध्ये ह्या घटना आपल्याला घडून आल्याचं दिसतात. तर 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून वाढला, त्यांनी खूप एक वेगळं रूप घेतलं, उग्र रूप जे काही आहे ते धारण केलं. तर संयुक्त महाराष्ट्रामध्ये मग कोकण असेल, मग त्याच्यातलं त्यात पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर मराठा आहे, विदर्भ आहे, आणि मग बहुभाषिक जे काही मुंबईच्या जे काही सर्वसमावेश आपण केल्यानंतर जे काही आहे तर मराठी माणसांची मग संयुक्त महाराष्ट्राची मागणी जी काही आहे ती शासनांकडे वारंवार जाऊ लागली की संयुक्त महाराष्ट्र व्हा, संयुक्त महाराष्ट्र व्हा. मग त्यानुसार आंदोलनं उभी राहिली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी काही आहे उभी राहिली. तर हे आंदोलन जे होतं ते 12 मे 1946 रोजी, त्याची जी तारीख आहे 56 मध्ये तर सुरुवात झाली 12 मे 1946, सॉरी, हां
12 मे 1946 रोजी त्या काळामध्ये तेव्हा आकारास येऊ लागलं होतं आधी. तर बेळगाव येथील जे काही मराठी साहित्य संमेलन होतं तर तिथेच काय झालेलं की संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि ह्या समितीद्वारे काय झाली की वेगवेगळी जी काही आहे वेगवेगळी अधिवेशनं भरू लागली. ठीक आहे. आणि साहित्य संमेलनातून संयुक्त महाराष्ट्र मागणीसाठी संघटित प्रयत्न करण्याचे जे काही आहे म्हणजे संघटित म्हणजे काय सोबत प्रयत्न करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले. तर मग जो काही 1946 आहे हे ते 1960 म्हणजे बघा ना किती काळ. तर 1946 ते 1960 ह्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे किती बरं वर्ष 14 ते 15 वर्ष जवळपास हा पिरियड बघा म्हणजे किती मोठा पिरियड होता हा. तर हे सगळं करता करता याच्यामध्ये काय दिसून आलं आपल्याला जो काही महाराष्ट्र आहे तर संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये ढवळून निघाला. कशामध्ये हे चळवळी करण्यामध्ये आंदोलन करण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला महाराष्ट्र ढवळून निघाल्याचे दिसते. तर जवळपास मी तुम्हाला सांगितलं की किती लोक मरण पावली याच्यामध्ये जवळपास 150 लोक म्हणजे आकडा तर जास्तच असेल देताना थोडा कमी सांगतात कुठेही. तर 150 लोक बघा फक्त म्हणजे मुंबई आपली राहावी म्हणजे आपल्याला आज मुंबई दिसते पण ह्या मुंबई मागं केवढा मोठा लढा होता. किती जणांचे प्राण गेले किती लोक जखमी झाले मानसिक त्रास शारीरिक त्रास हा सगळ्या प्रकारचे जे काही त्रास आहेत ते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे त्रास काय झालेत लोकांना. तर मग ह्या चळवळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. कारण हा प्रश्न कशाचा होता भाषिक अस्मिता त्याचबरोबर आर्थिक राजकीय दृष्टीने महत्वाचा होतो. लोकांचा रोजगार मुंबईत जर महाराष्ट्रातून निघून गेली जे की रोजगाराचे काय आहे अत्यंत महत्वाचा काय आहे रोजगार असेल संस्कृती असेल ह्या सगळ्यांचा काय आहे अत्यंत महत्वाचा असा स्रोत आहे. ठीक आहे. तर मग बघा आता ह्या वेळी ह्या प्रश्नासाठी एक राजकीय घटना घडली तर ती म्हणजे काय की जे काही चिंतामणराव देशमुख होते हे आपण याच्यामध्ये बघणारच आहोत नंतर. ठीक आहे. तर चिंतामणराव देशमुख म्हणजे हे लढा बघा 1946 पासून 1960 पर्यंत चाललाय 14-15 वर्ष. तर यांनी काय दिला की राजीनामा दिला. राजीनामा म्हणजे सोडून देणे. राजीनामा यांनी दिला. तर चिंतामणराव देशमुख कोण होते त्या काळचे अर्थमंत्री होते. अर्थमंत्री. आताचे अर्थमंत्री कोण आहे सध्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. ठीक आहे. तर कारण भारत सरकार महाराष्ट्रापासून मुंबई अलिप्त करू पाहत होते आणि भारत सरकारचा हा निर्णय त्यांना अन्यायी असा वाटत होता. त्यांचे हे मत त्यांनी परखडपणे तेव्हा मांडून दाखवलं होतं आणि झालेल्या गोळीबाराची सुद्धा त्यांनी मागणीही केली होती. तर चिंतामणराव देशमुख ही कृती संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये एक महत्त्वाची घटना जी काही आहे मांडली जाते. कोणीतरी पुरस्कार परत करणं कोणीतरी राजीनामा देणं ह्या सगळ्या गोष्टी काय आहे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. काय आहेत अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत. कळतंय का तुम्हाला? क्लिअर ऑर नॉट क्लिअर? तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. चिंतामणराव देशमुख यांचं पण साहित्य आहे आपण ते नंतर बघणारच आहोत. तर नंतर काय झालं बघा तर महाराष्ट्रातील एकभाषी सामान्य जनतेला एकभाषी महाराष्ट्र राज्य हवे होते. म्हणजे एकच भाषा पाहिजे बाबा गुजराती पण नको आणि ती कर्नाटकातली पण तमिळ पण नको तर त्यात बोली भाषकांचाही समावेश व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. तर ह्या वास्तविक दर्शनीपणामुळेच काय झालं की संयुक्त महाराष्ट्राची
चळवळ ही सामान्य जनतेची चळवळ निर्माण झाली. म्हणजे याचं इतकं महत्त्व का आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ? कारण ही सामान्य कारण ही काय झाली? सामान्य जनतेची चळवळ झाली. काय झाली? सामान्य जनतेची चळवळ झाली. त्यामुळे तर आता ह्या वास्तविकदर्शीपणामुळे काय झालं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही जनसामान्याची, सगळ्या नॉर्मल लोकांची किंवा नागरिकांची जी काही आहे चळवळ म्हणून निर्माण झाली. तर ह्याच वेळी काय झालं की शासन दरबारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोडीत काढण्यासाठी पावले उचलून पण जात होती. म्हणजे आपण असं मूवी किंवा पिक्चर बघतो ना, एक जण चांगलं काम करतं किंवा एक जण एक काम करतं, त्याच्या अपोजिशन पार्टीमध्ये दुसरे जण नेहमी काय असतात, हजरच असतात ते करायला. कळतंय तुम्हाला? अगदी ह्याप्रमाणे. ठीक आहे. तर ह्या वास्तविकदर्शीपणामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही सामान्य जनतेची चळवळ निर्माण झाली आणि ह्याच वेळेस शासन दरबारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोडीत काढण्यासाठी पावले उचलली जात होती. तर ह्या चळवळी कामी शासनाने दार आयोग, मग जसं आपण पाहिलंय दार आयोग पाहिला होता, JP समिती, राज्य पुनर्रचना हे असेल, तर हे आयोग नेमले होते आणि संयुक्त महाराष्ट्राची जी काही मागणी होती ती करण्यात आली. आणि याच्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जे काही पंडित नेहरू होते तेव्हा कोण होते? पंतप्रधान, त्यानंतर मोरारजी देसाई, ह्यासारखे जे लोक आहे यांची मते जी काही आहे ती ह्या संदर्भात सकारात्मक नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं का मुंबई वेगळी झाली पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते यशवंतराव चव्हाण यांचे मत काँग्रेस पक्ष व नेत्यांना अनुकूल होते. ठीक आहे. तर आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हते अशा प्रकारचं. तर आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अनेक राजकीय नेत्यांबरोबर साहित्यिक, पत्रकार, त्याच्यानंतर स्वतंत्र सैनिक असतील, राजकारणी असेल, म्हणजे सगळ्या क्षेत्रातली लोक, वकीलपासून डॉक्टरपर्यंत, साहित्यिकांपासून सैनिकांपर्यंत जे काही आहे, तर ह्यांचा समावेश आपल्याला ह्यामध्ये दिसून येतो. कळतंय का तुम्हाला? म्हणजे त्या आपण जे म्हणतो की जनसामान्याची चळवळ झाली, पण ह्या सगळ्या विविध क्षेत्रातल्या लोकांचा काय राहिलेला आहे? एक समावेश इथे राहिलेला आहे. तर आता संयुक्त महाराष्ट्राची जी काही स्थापना आहे ती कधी झाली आणि कुठे झाली सांगता येईल का? ऐकलंय का कधी? संयुक्त महाराष्ट्राची चळवळची स्थापना कधी आणि कुठे झाली सांगा बरं. चला सांगा कुठे झाली. कुठे झाली काही लॉजिक लावता येईल का तुम्हाला? कुठे झाली ह्या संदर्भात काही लॉजिक लावता येईल का? काही लॉजिक? इथे इथे झाली असावी असं आम्हाला वाटतं. कुठे? तर 6 फेब्रुवारी 1956 मध्ये पुणे येथे झाली. कुठे झाली? 6 फेब्रुवारी 1956 मध्ये पुणे येथे झालेली आहे. लिहून घ्या व्यवस्थित पटकन. माहीतच पाहिजे. तर बघा, तर पुढाकार ही चळवळ स्थापन करण्यासाठी
किंवा महाराष्ट्र समिती, ओके, संयुक्त महाराष्ट्र समिती समिती होती. तर हे समिती स्थापन करण्यासाठी कोणी कोणी पुढाकार घेतला ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, हे लिहून झालं. 6 फेब्रुवारी 1956. आता पुढाकार कोणी घेतला पण ते बघूया. पुढाकार घेण्यामध्ये साहित्यकार जे काही आहे मराठी साहित्यिक ते त्यांचं स्थान अग्रणी होतं. कोणी घेतलेलं आहे सांगता येईल का तुम्हाला? तर जसं हे नाव तर कायमच राहणार आहे, गत्र्य माडखोलकर, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे, गत्र्य माडखोलकर, प्रबोधनकार ठाकरे, भाई डांगे, मधु दंडवते, आपले साहित्यिक दंडवते, मधु दंडवते लिहून घ्यायचं आहे. आणि यकृ सोवणी, यकृ सोवणी लिहून घ्या. एकशे 5 लोक तेव्हा हुतात्मा झाले होते. आणि बघा आता इतके लोक मेले, पुष्कळ जणांना म्हणजे हजारोच्या संख्येने जी काही आहे लोकांना अटक झाली, दंगे झाले, लोक जखमी झाले, तरी काय आहे लोकांनी काय केलेलं आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचं जे काही आहे मागणी, ती मागणी सोडलेली नाही. म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या संदर्भात यदी फडके काय म्हणतात आहे आपल्याला ते लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी सांगते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. आता यदी फडके यांचं वाक्य काय आपण ते लिहून घेऊयात. मी सांगणार आहे, तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, यदी फडके यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला बघायचं आहे. लिहून घ्या. मुंबईसह मराठीची निर्मिती झाली तर, मुंबईसह मराठीची निर्मिती झाली, मुंबईसह मराठीची निर्मिती झाली तर बिगर मराठी तर बिगर मराठी व्यापारी उद्योगधंद्यांचे येथील अर्थकारणावर
येथील अर्थकारणावर तसेच राजकारणावर असलेले नियंत्रण कमी होईल उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण शक्य होईल. उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे म्हणजे सेपरेट. उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण म्हणजे सेपरेट. जसं की बघा न्याय व्यवस्था असते ती न्यायाचं काम बघते. त्याच्यानंतर आपल्या जे लोकसभा विधानसभा किंवा त्यातल्या त्यात जिल्ह्याचं काम बघतं. मंत्र्यांचं काम बघतं. म्हणजे कसं आहे सेपरेशन आहे. ज्याला त्याची काम. जर एक मिक्स झालं तर मग हे कठीण होईल. अगदी त्याप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर लिहायचंय समोर व महाराष्ट्राच्या विविध भागाचा विविध भागाचा आर्थिक विकास घडवून समतोल साधता येईल. आर्थिक विकास घडवून समतोल साधता येईल. ओके. समतोल साधता येईल. त्यानंतर लिहायचं शेवटची लाईन. असा संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांचा होरा होता. होरा असं लिहायचंय. अर्ध व त्याला हा
होरा होता. असा महाराष्ट्र आंदोलकांचा होरा होता. असे असले तरी मुंबई शहराव्यतिरिक्त मुंबई शहराव्यतिरिक्त मुंबई शहराव्यतिरिक्त अन्यत्र अन्यत्र म्हणजे किंवा अन्य ठिकाणी लिहू शकता. अन्यत्र नसेल तर अन्य ठिकाणी अन्य ठिकाणी आर्थिक विकेंद्रीकरण झालेले दिसत नाही. आर्थिक विकेंद्रीकरण आर्थिक विकेंद्रीकरण आर्थिक विकेंद्रीकरण झालेले दिसत नाही. विकासाची गती मंद राहिली. विकासाची गती मंद राहिली. विकासाची गती मंद राहिली आणि आर्थिक असमतोल आर्थिक असमतोल आर्थिक असमतोल निर्माण झाला. तर बघा आता हे झालं संयुक्त महाराष्ट्र. इतकंच लक्षात ठेवा. व्यवस्थित रिव्हिजन करा. काही फार प्रश्न याच्या पलीकडे जाणार नाहीत. याच्यातलेच प्रश्न जे लिहून दिलाय, जे तुम्ही लेक्चर मधून ऐकलेलं आहे वगैरे, हेच आपल्याला महत्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा ह्या जे साहित्यिक होते आपले आचार्य अत्रे, माडगुळकर असेल, मधु दंडवते असेल, तर यांच्याविषयी आपण थोडी माहिती बघूयात. कारण हे आपल्या जे काही संस्कृती वाङ्मय याच्यातले महत्वाचे साहित्यिक राहिलेले आहेत. तर गत्र्य माडगुळकर नंतरची तुमची हे गत्र्य यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. यांनी काय काय साहित्य संपदा लिहिली ते बघूया. माडखोलकर, तर यांचं पूर्ण नाव काय होतं? गत्र्य माडगुळकरांचं गजानन त्र्यंबक माडगुळकर. गजानन हे काही विचारत नाही आपल्याला. एक आपण मराठीचे विद्यार्थी असल्यामुळे माहित पाहिजे. त्र्यंबक गजानन त्र्यंबक असं यांचं नाव होतं. तर बघा हे एक मराठी लेखकही होते, कवी होते, त्याचबरोबर काय होते? पत्रकार सुद्धा होते व समीक्षक सुद्धा होते. तर आपल्या वाङ्मयीन त्यांची जी काही कारकीर्द होती, म्हणजे जे काही त्यांचं वाङ्मयीन जीवन प्रवास राहिलेला आहे, तर त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये माडगुळकरांनी काही संस्कृत मराठी कविता सुद्धा केला होता. आणि रवी किरण जे मंडळ होतं, म्हणजे कुसुम अग्रजांनी जे स्थापन केलेलं रवी किरण मंडळ, त्याच्यामध्ये सगळे साहित्यिक लोक यायचे, तर त्याचे सुद्धा ते हे राहिलेले होते, सदस्य होते. ठीक आहे. तर यांनी संस्कृत कविता सुद्धा केल्या. हे काय होते हे लिहून घ्यायचे. लेखक, समीक्षक, पत्रकार. चला लिहा पटकन. कोण कोण होते? लेखक, कवी, पत्रकार, समीक्षक. चला लिहा फास्ट. लेखक, कवी, पत्रकार, ठीक आहे. त्यांनी संस्कृत मराठी कविताही केल्या. ठीक आहे. त्याचबरोबर काय? रवी किरण मंडळाचे सध्या रवी किरण जेव्हा आपण कुसुमाग्रज वगैरे घेऊ तेव्हा रवी किरण मंडळ काय होतं वगैरे हे सगळं हायकू वगैरे ते त्याच्यामध्ये घेऊ आपण. रवी किरण मंडळ. रवी म्हणजे सूर्य, किरण म्हणजे किरण, तर सूर्याचे किरण असं मंडळ, जसं आपण त्याचा अर्थ केला. रवी किरण मंडळाचे ते कोण होते? सदस्य. ठीक आहे. लिहून घ्यायचं आहे कारण आपल्याला डायरेक्टली लेखकांवर प्रश्न मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर.
त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार, महत्त्वाचे साहित्यिक होते, साहित्य अकादमीचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, एक खूप प्रसिद्ध ग्रंथ आहे आधुनिक कविपंचक नावाचा, तो त्यांनी लिहिलेला आहे. त्याच्या अगोदर काय काय लिहिलंय आपण ते बघूया. बघा, तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला केसरी आणि मराठा ही दोन सुरुवातीची वृत्तपत्रे होती. त्याच्यातलं जे केसरी हा जो काही न्यूजपेपर होता ना, तर त्याच्यामध्ये ते लेख लिहायचे. ठीक आहे. आणि केशवसुतांचा संप्रदाय म्हणून नावाचा त्यांनी लेख सुद्धा लिहिलेला होता. तो नवयुग, त्या काळामध्ये नवयुग नावाचं साप्ताहिक होतं. बघा, नवयुगावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. त्या नवयुगामध्ये सुद्धा आपण त्याच्याबद्दल सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. तर त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आधुनिक कविपंचक, महत्वाचा ग्रंथ आहे. आधुनिक कविपंचक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. लिहून घ्या. हे अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे. लिहून घ्यायचा आहे. आणि हा समीक्षा ग्रंथ आहे बरं का, समीक्षा ग्रंथ आहे. ह्याच ग्रंथामुळे ते खूप प्रसिद्ध झाले, आधुनिक कविपंचक. ठीक आहे. आता त्यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या? बऱ्याच कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यापैकी काही कादंबऱ्या आपण आज लिहून घेणार आहोत. चला लिहा. माड खोलकर यांच्या कादंबऱ्या. चला असं टाका, माड खोलकर यांच्या कादंबऱ्या लिहा. अनघा, अनघा, अनघा. त्यानंतर लिहा अरुंधती, अरुंधती. बरंच त्यांचं साहित्यात योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर लिहा उद्धार, उद्धार. त्यानंतर लिहा उर्मिला, उद्धार, उर्मिला. कांता, कांता, कांता. दुहेरी जीवन, दुहेरी जीवन. काय काय लिहिले, कोणत्या कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या ते आपण बघितल्या. चंदनवाडी, चंदनवाडी. हे विचारतात बरं का, खालीलपैकी कोणत्या कादंबऱ्या माडगुळकरांनी लिहिलेल्या आहेत, किंवा अशा नावं देतात. हे कादंबरी लिहिणारे कोण, कादंबरीकार कोण. खूप सारे प्रश्न, जवळपास 50 ते 60 प्रश्न अशा टाईपच्या प्रश्नांवरती फिरताना आपल्याला दिसून येतात. कळते का तुम्हाला? अशा प्रकारच्या याच्यामध्ये ते फिरतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहा डाक बंगला, डाक, डाक बंगला, डाक बंगला, डाक बंगला. त्यानंतर लिहा नवे संसार,
नवे संसार, नवे नवे नाही नवे नवा, नवे संसार, नवे संसार, नागकन्या, नागकन्या, प्रमद्वरा असं लिहितात बघा, प्रमद्वरा, 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 भंगलेले देऊळ, भंगलेले देऊळ, भंगलेले देऊळ, नंतर मुक्तात्मा, मु अर्धा क त्याला ता आणि अर्धा त आणि त्याला मा, मुक्तात्मा, 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 प्रमद्वरा, मुक्तात्मा, प्रमद्वरा, मुक्तात्मा, मुखवटे, मुखवटे, रुक्मिणी, 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 त्यानंतर लिहायचं आहे जन्म दुर्दैवी, जन्म दुर्दैवी रेणुका, जन्म दुर्दैवी रेणुका, काही नाही, जन्म दुर्दैवी रेणुका, ठीक आहे. त्यानंतर आहे शाप, 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 त्यानंतर लिहायचं आहे श्रीवर्धन. हे बघा, इतक्या साऱ्या कादंबऱ्या लिहिल्या, किती मोठे साहित्य आपल्या मराठीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे, हे आपल्याला माहीतच पाहिजे. श्रीवर्धन, श्रीवर्धन नावाचे एक ठिकाण सुद्धा आहे, जे मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार सुपारीसाठी कदाचित प्रसिद्ध असेल. श्रीवर्धन, श्रीवर्धन, श्रीवर्धन. त्यानंतर लिहा स्वप्ना तरता, स्वप्ना तरता, अर्धा प त्याला ना, स्वप्ना तरता, स्वप्ना तरिता, सॉरी, स्वप्ना तरिता, स्वप्ना तरिता, सत्य. त्याच्यानंतर लिहायचं सत्यभामाव, नंतर डॉट 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 असंच लिहायचंय बघा, अशाच प्रकारचं त्याचं टायटल आहे. सत्यभामाव डॉट डॉट डॉट, सत्यभामाव डॉट डॉट डॉट.
नागकन्या, नागकन्या, नागकन्या लिहिलं होतं का? नागकन्या लिहून घ्या. अरुंधती लिहिलं, ठीक आहे. नागकन्या, नागकन्या. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपली पूर्ण झाली आहे आणि त्याच्यातले गद्य जे काही आहे गणेश त्र्यंबक पाटकलकर यांच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे. व्यवस्थित रिव्हिजन करा आणि मग मधु दंडवते आहेत, आचार्य अत्रे आहे, त्यांची माहिती आपण नंतर बघूया. आणि रवी किरण मंडळ वगैरे काय आहे, कशासाठी स्थापन झालं, रवी किरण मंडळाचे सदस्यांवर आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला मागील आपल्या प्रश्न याच्यामध्ये पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचंय की पेपर पॅटर्न नुसार आणि अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करायचा आहे. स्वतःच म्हणजे